नमस्कार सर्वांचे ध्यास शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. ती म्हणजे सन 2023-24ची जी आपली संच मान्यता आहे शाळेची, ती आपणास इथे करायची आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला जाऊन स्कूल एज्युकेशन स्पोर्ट्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. त्यानंतर जी पहिलीच जो रिझल्ट आहे सरळ, ह्या सरळला आपण टिक करून त्यावर ओपन करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता इथं विविध प्रकारचे सगळे ऑप्शन आहे. स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, स्टाफ पोर्टल, संस्था पोर्टल असे सर्व आहेत. तर त्यामधला जो आपणास महत्त्वाचा आहे तो आहे इथे संच मान्यता. तर आपण संच मान्यता इथे करणार आहोत. त्यामुळे आपण संच मान्यता यावर क्लिक करायचं. संच मान्यता ओपन झाल्यानंतर इथे आपण आपल्या शाळेचं लॉग इन इथे करणार आहोत. तर इथे मी लॉग इन करून घेतो. तर बघा, अशा प्रकारे माझं शाळेचं लॉग इन झालेलं आहे. तर इथे बघा दिलेलं आहे सन 2022-23च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/12/2022 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये ॲड वर्किंग टीचिंग पोस्ट क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच ॲड वर्किंग नॉन टीचिंग पोस्टची नोंद पूर्ण करावी. म्हणजे सर्वात आधी आपल्याला वर्किंग पोस्टची जी आहे ते आपल्याला वर्किंग टीचिंग पोस्ट यामधली आपली माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला नॉन वर्किंग टीचिंग पोस्ट. तर बघा, आता इथे वर्किंग पोस्ट दिलेला आहे. तर यावर आपल्याला इथं क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर 2 नंबरला ऑप्शन दिसते वर्किंग स्टाफ टीचिंग, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारची माहिती आपल्या पुढे येणार आहे. तर आता इथे आपल्याला जी मीडियम आहे हे आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे मी सिलेक्ट करून घेतो इथे मराठी. त्यानंतर इथे आपल्या जे शिक्षक आहे त्या शिक्षकांची माहिती इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे. ती किती शिक्षक तुमच्या शाळेमध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे माहिती इथे केलेली आहे. त्यानंतर आपण इथे वर असलेल्या बघा, इथे अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेट केल्यानंतर बघा, अशा प्रकारचा आपल्याला एक मेसेज इथे येणार आहे. जरा नेटवर्क बघा, डाटा अपडेटेड सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. इथे आपण याला घालवायचं आणि परत एकदा मराठी हे आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपले मीडियम. आणि आपण जी माहिती भरलेली आहे हे योग्य आहे का हे आपण इथं बघायचं. आणि त्यानंतर इथे फायनलाइज ही या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला विचारतात की डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज, तर इथे आपण ओके करायचं. आता हे फायनलाइज आपली माहिती झालेली आहे. बघा, अशा प्रकारे आता आपल्याला तिथेच वर्किंग पोस्ट यामध्ये जाऊन वर्किंग स्टाफ नॉन टीचिंग इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करून जे नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांची माहिती इथे आपल्याला आपल्या शाळेची भरायची आहे. तर बघा, आता आमच्या या शाळेमध्ये सुपरिटेंडंट, हेड क्लर्क, सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क, लॅब असिस्टंट, लायब्रेरियन, पार्ट टाईम, फुल टाईम, क्लास IF म्हणजे क्लास 4 जे एम्प्लॉई आहे ते, नाईक, लॅब अटेंडंट अशा प्रकारचे कोणीही इथे आमच्या शाळेमध्ये उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे मी इथे डायरेक्टली हे आपण काय करायचं आहे, अपडेट करायचं. जर तुमच्या शाळेत असतील तर ते तुम्ही तिथे माहिती भरायची आणि त्यानुसार आपण इथे अपडेट करून घ्यायचं आहे. तर इथेसुद्धा आपण अपडेट करायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा फायनलाइज करून घ्यायचं आहे. तर बघा, फायनलाइजसाठी पुन्हा एकदा इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे बघा, इथे डाटा हे झालेला आहे फायनलाइज. तर अशा प्रकारे आपण इथे आज जे संच मान्यतेची माहिती आहे ही कशा प्रकारे भरायची याची माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.